बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये पुन्हा आगीची घटना घडली आहे। पेठ रोड इथल्या एसटी वर्कशॉपमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे। एसटी वर्कशॉप इथे ठेवलेले स्क्रॅप मटेरियलला ही आग लागली आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाचे 2 बंब देखील दाखल झालेत। अग्निशमन विभागाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। आगीमुळे हवेत मोठे धुराचे लोट उसळलेत। आगीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वेळीच अग्निशामक दलाचे बंब आल्यानं आगीवर ताबा मिळवता आलेला आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी किशोर बेलसरे आहे। किशोर, नेमकी ही कशी ही घटना घडली? आगीचं कारण काय? हॅलो, हा आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय किशोर? हो हो, पोहोचलं। ही घटना नेमकी कशी घडली आहे? आग कशामुळे लागली? नाशिकच्या पेट्रोल परिसरात हे जुने बस स्टँड आहेत। या जुन्या बस स्टँड मध्ये कशामुळे अद्यापर्यंत आग लागली हे समजू शकलं नाही, परंतु गेल्या काही दिवसापासून नाशिकमध्ये प्रचंड उन्हाचा कडाका देखील आहे आणि हे जुने बस स्टँड असल्यामुळे या ठिकाणी बरेचसे स्क्रॅप वाहनं होते आणि ह्या स्क्रॅप वाहनामध्ये आपण बघू शकतो बरेचसे जुने वाहनं, रिक्षा, कार अशा देखील होत्या जुन्या, ज्या स्क्रॅप करता आल्या होत्या त्या सुद्धा जागो जळून खाक झालेल्या आहेत आणि अग्निशामक दलाचे वेळीच या ठिकाणी बंब पोहोचल्यामुळे बरीचशी दुर्घटना वाचलेली आहे। गेल्या 2 दिवसापासून नाशिकमध्ये ही 4थी आगीची घटना आहे। 2 दिवसापूर्वी नाशिकच्या द्वारका परिसरात देखील मोठ्या प्लायवूडच्या दुकानाला आग लागली होती। काल देखील एका फर्निचरच्या दुकानाला आग लागली होती। आगीचे कारण अद्यापर्यंत समजू शकत नाही, कारण तर फक्त एवढंच आहे की टेम्परेचर किंवा मग शॉर्ट सर्किट असं बोलले जाते। ही आग वेळीच विझवल्यामुळे मोठा अनर्थ या ठिकाणी वाचलेला, कारण आपण बघू शकतो एसटी बसेस असे बाजूला देखील एसटी बसेस होत्या, अनेक बंब या ठिकाणी होते, पंचवटीचे बंब, नाशिक शहराचे देखील या ठिकाणी बंब मागवण्यात आलेले ते रुचा। नक्कीच धन्यवाद किशोर, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।